नमस्कार, मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हा खास आंब्याचा केक. बघा, केक कापल्यानंतर त्याचा मऊ आणि स्पॉन्जी टेक्स्चर दिसतोय. प्रत्येक स्लाइस हलकी रसाळ आणि आंब्याच्या फ्लेवरने भरलेली आहे. जर तुम्हाला ही मँगो डेझर्ट्स आवडत असतील तर हा केक नक्की ट्राय करा. हा पीस बघा, केकची जाळी किती सुंदर आली आहे. प्रत्येक थर अगदी हलका, मऊसूत आणि परफेक्ट बेक झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी 2 पिकलेले आंबे अशा पद्धतीनं बारीक कट करून घेतलेले आहेत. तर आपण हे मेजरिंग करून घेणार आहोत. तर 1 कप आपल्याला बारीक केलेला आंबा घ्यायचा आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. कट केलेले पीस 1 कप होते, तर ते मिक्सरला बारीक होऊन याच्या अर्धा कप झालेले आहे. तर हे देखील आपण मेजरिंग करून घेणार आहोत. तर 1 कप रवा वापरणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे अर्धा कप मँगो पल्प वापरायचा आहे. तर इथे मेजरिंग कपमध्ये 1 कपामध्ये आपल्याला हा मँगो पल्प काढून घ्यायचा आणि हा बरोबर अर्धा कप झालेला आहे. तर एवढा आपल्याला केकमध्ये वापरायचा आहे. ज्या कपने आपण आंबा मोजून घेतला होता त्याच कपने आपल्याला सुजी किंवा रवा मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी सुजी जाडा वापरलेला आहे. तुम्ही जाडा किंवा बारीक दोन्ही कोणताही वापरू शकताय, कारण आपण पुढे हे मिक्सरला आपण लावून घेणार आहोत, त्यामुळे कोणताही वापरला तरी चालेल. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा कप दही वापरायचं आहे. दही जास्त आंबट वापरायचं नाही, फ्रेश दही आपल्याला इथे वापरायचं आहे. तर अर्धा कप मी हे दही घेतलेलं आहे आणि यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक केलेला आंब्याचा पल्प होता तो यामध्ये घालायचा आहे. आंबा केकची सगळी प्रोसेस तुम्ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केला तर तुमचा केक कधीही चुकणार नाही किंवा व्यवस्थित होईल. तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे 15 मिनिटांसाठी झाकून द्यायचे आहे, जेणेकरून आपली सुजी छान फुलली जाईल आणि ती छान त्याच्यामध्ये मिक्स होईल. तर अशा पद्धतीनं 15 मिनिटांसाठी आपल्याला यावर झाकण ठेवून हे झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय छान व्यवस्थित असं सुजी फुललेली आहे आणि छान हे बघा घट्ट झालेलं आहे आपलं जे बॅटर आहे ते. आता यानंतर 1/4 कप ऑइल आपल्याला वापरायचं आहे. तर मी इथे सनफ्लॉवर ऑइल वापरलेलं आहे. तुम्ही या जागी तूप वापरू शकताय किंवा बटर देखील वापरू शकताय. आणि बरोबर अर्धा कप साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे व्हॅनिला एसेन्स वापरू शकताय, पण माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स नसल्यामुळे मी वेलची पावडर इथे टाकलेली आहे. पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे. तर इथे मी वेलची पावडर बारीक करून घातली वेलची, कारण वेलची ही मिक्सरमध्ये व्यवस्थित याच्याबरोबर बारीक होणार नाही म्हणून. तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्सरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि छान आपल्याला हे बारीक करून एकदम फाईंड असं करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता छान बारीक आपलं झालेलं आहे. रवा भिजल्यामुळे छान एकदम बारीक झालेला आहे आणि एकदम क्रीमी टेक्स्चर आपलं या बॅटरला आलेलं आहे. तर आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. तर हे सगळं ट्रान्सफर करते मी एका बाउलमध्ये. बॅटर बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे 2 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता अगदी छान बॅटर फुललेलं आहे, एकदम क्रीमी टेक्स्चर त्याला आलेलं आहे. तर आता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर. तर 1 चमचा बेकिंग पावडर मी इथे वापरलेली आहे आणि त्यानंतर 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आपल्याला इथे वापरायचा आहे. बेकिंग सोडा घातल्यानंतर आपल्याला इथे घालायचा आहे 1 चमचा दूध. फक्त 1 चमचा दूध आपल्याला घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या अगोदर मी केक टिनला बटर लावून त्यामध्ये बटर पेपर त्या साईजचा कट करून मी केक टिन तयार करून ठेवलेला आहे आणि गॅसवर कढई ठेवून ती प्रीहीट करण्यासाठी 10 मिनिटासाठी ठेवलेली आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे या केकच्या टिनमध्ये सर्व व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे. तर इतका छान कलर या मँगोच्या केकला आताच दिसत आहे. तर ड्रायफ्रूट्स जे माझ्याकडे होते, बदाम, भोपळ्याच्या बिया जे जे होते ते मी घातलेले आहे. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरू शकताय. तर अशा पद्धतीने हे आपल्याला 45 किंवा 40 मिनटं हे आपल्याला गॅसवरती लो फ्लेमला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर हे स्टँड मी ठेवलेलं आहे, व्यवस्थित ठेवायचं ना, तर केक जर वाकडा झाला तर एका साईडला सगळं बॅटर होईल म्हणून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये हे केकचं टिन ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. तर आधीमध्ये अजिबात झाकण न उघडता 30 ते 40 मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे झाकण उघडायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इतका सुंदर केक झालेला आहे. मधला भाग थोडासा खाली गेलेला आहे, पण सगळीकडनं व्यवस्थित हा केक बेक झालेला आहे.
तर इथे बघू शकताय एकदम सुंदर असा हा केक. कलर तर इतका छान ह्याला आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा पलटी करून घेतलेला आहे मी आणि बटर पेपर यामधला काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळ्या बाजून भाजलेला आहे किंवा बेक झालेला आहे. अगदी छान फ्लफी, जाळीदार असा झालेला आहे हा मँगो केक. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलं छान खुश होतील. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय मी इथे कटिंग करून दाखवते. अगदी सुंदर आणि व्यवस्थित असं हे कट होतंय आणि अगदी छान चवीला तरी अप्रतिम असा हा केक झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. इथे तुम्हाला पीस दाखवते. अगदी सुंदर सगळीकडून व्यवस्थित हा बेक झालेला आहे आणि एकदम छान असा हा आंब्याचा केक तयार झालेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.